श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळणार आहे। आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हा उपाय आपण कार्तिकी अमावास्येच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं जातं। पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं निवासस्थान असल्याचे म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे। या झाडाला श्रेष्ठ देव वृक्ष अशी उपाधी मिळाली आहे। पद्मपुराणात सांगितलं आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळतं। तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणाऱ्यांची या जगात केलेली सर्व पापं नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात। भगवान शंकर झाडांच्या देठात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते। म्हणूनच जे पिंपळाचे झाड लावून त्याचे रक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा केल्यास भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतं। पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास्तव्य असतं। याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रांचा त्यात समावेश आहे। याच कारणामुळे ज्यांना तीर्थक्षेत्रात पूजा करणं शक्य नसेल ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात। पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथा करणे उत्तम मानले जाते। तसेच शनिदेवाचा वास सुद्धा पिंपळ झाडामध्ये असतो। म्हणूनच जी लोक पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या 7:30 किंवा दह्याच्या वेळी त्रास सहन करावा लागत नाही। अशा लोकांवर शनिदेवाची कृपाही होत असते। तसेच पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते। म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे।
पिंपळ वृक्षाजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा टाकायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा हा तयार करायचा। आता तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे। तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे किंवा तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वाटीभर काळे तीळ तसेच हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूपदीप, अगरबत्ती घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांच्या पाकळ्या ठेवा की अगदी तांदळाचं आसन दिलं तरीही चालणार आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण जल घेऊन गेलेले ते संपूर्ण जल जे आहे ते पिंपळ वृक्षाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत अर्पण करायचे। तसेच हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे, फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। आणि त्यानंतर जे मूठभर काळे तीळ आपण घेऊन गेलेले ते आपल्या पितरांचं स्मरण करून, जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव बोला, नाही माहिती असेल तर तुम्हाला निरंतर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करून हे काळे तीळसुद्धा जे आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताचा आपल्याला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी किंवा व्यवसायाबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील किंवा तुमच्या समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्या आहेत। कार्तिक अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं। ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात। तसेच आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचं ते आशीर्वाद देत असतात। त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।